नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर सेट परीक्षेविषयीची एक महत्त्वाची अपडेट असून ज्या विद्यार्थ्यांनी 7 एप्रिल रोजी सेट एक्झामिनेशन दिलेले आहे. तर या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना युनि पुणे या वेबसाईटला प्रसिद्ध झालेली आहे. या सूचनेमध्ये म्हटल्याप्रमाणे जे उमेदवार हे एसीबीसी प्रवर्गामध्ये येतात. म्हणजे एसीबीसी प्रवर्ग आरक्षण लागू झालेलं आहे आणि 39व्या सेट परीक्षेसाठी ते या ठिकाणी लागू करावं किंवा काय करावं यासाठी मार्गदर्शन मागवण्यात आलेलं शासनाकडून आणि शासनाकडून त्या संदर्भात मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच या ठिकाणी जो सेट परीक्षेचा निकाल आहे तो लावला जाणार आहे आणि त्याच्यानंतर सेट परीक्षा ही 7 एप्रिल रोजी पूर्ण झाली, परंतु अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही आणि त्याच्यामुळे सेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभाग हा नव्याने एसीबीसी प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रवर्गाची माहिती मागवत आहे. म्हणजे ज्यावेळेस शासनाकडून निकाल एसीबीसी प्रवर्गाला गृहीत धरून लावावा अशा प्रकारचं मार्गदर्शन येईल, तर त्यावेळेस एसीबीसी प्रवर्गामध्ये जे विद्यार्थी येतील त्यांचा निकाल त्याप्रमाणे लावला जाईल किंवा शासनाकडून वेगळा काही डिसिजन आला तर त्याप्रमाणे सुद्धा निकाल लावला जाईल. परंतु त्याआधीच जी काही तयारी आहे ती सुरू आहे आणि त्याच्यामुळे जे उमेदवार एसीबीसी प्रवर्गामध्ये येत आहेत त्यांनी आपला प्रवर्ग या ठिकाणी बदलून घ्यायचा आहे आणि जो प्रवर्ग बदलून घ्यायचा आहे तर त्यासाठी 19/7 पासून यासाठी सुरुवात झाली असून 25/7 पर्यंत तुम्हाला तुमचा प्रवर्ग जर तुम्ही एसीबीसी प्रवर्गामध्ये येत असाल तर तुम्हाला बदलता येणार आहे. आता या ठिकाणी बघा की एसीबीसी प्रवर्गामध्ये कोणते विद्यार्थी कोणते उमेदवार येतील, तर यासाठी सुद्धा जीआर आहे ते जीआर सुद्धा तुम्हाला वाचायचे आहेत आणि जीआर वाचूनच या ठिकाणी जर तुम्ही एसीबीसी प्रवर्गामध्ये येत असाल तर आणि तरच तुम्हाला हा बदल करायचा आहे. जर समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे एसीबीसीचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळत नसेल म्हणजे किंवा तुमच्याकडे एनसीएल नसेल किंवा तुम्ही नॉन क्रिमिनल गटामध्ये येत नसाल, तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तरीही तुम्हाला या ठिकाणी एसीबीसी प्रवर्गाचा लाभ घेता येणार नाही. तुम्हाला ओपन मधूनच ऍप्लिकेशन ठेवावं लागेल. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की एसीबीसी प्रवर्गाचा लाभ तुम्हाला जर मिळत असेल, तुमच्याकडे सर्टिफिकेट तुम्हाला मिळत असेल तरच तुम्ही एसीबीसी प्रवर्ग या ठिकाणी बदलायचा आहे. आता हा प्रवर्ग कोणाकोणाला बदलता येईल हे आपण बघूया. त्याआधी जो काय जीआर आहे जो तुम्हाला वाचायचा आहे. जीआर वाचल्याशिवाय या ठिकाणी तुम्ही पुढची प्रोसेस करू नका. आता जीआर मध्ये फक्त नेमकं काय सांगितलेलं आहे मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी एसीबीसी प्रवर्गामध्ये आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी कलम 15(4), 15(5), 16(4), 46 अनुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग एसीबीसी या प्रवर्गामध्ये कोण येणार आहे तर या वर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हे ठिकाण तुमच्या लक्षात असू द्या की मराठा समाजामधील जे काही सगळे विद्यार्थी असतील, सगळे उमेदवार असतील ते आता या प्रवर्गामध्ये येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही मराठा समाजामधून असाल आणि जर तुम्ही ऑलरेडी ईडब्ल्यूएस मधून ऍप्लिकेशन केलं असेल तर हे समजून घ्या, जर तुम्ही मराठा प्रवर्गामध्ये असाल आणि जर तुम्ही ऑलरेडी ईडब्ल्यूएस प्रवर्गामधून ऍप्लिकेशन केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी एसईबीसी असं करायचं आहे. हा प्रवर्ग तुम्हाला बदलायचा आहे. तुम्हाला एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस या दोन्ही प्रवर्गाचा लाभ एकाच वेळेस घेता येणार नाही. म्हणजे मराठा समाजाचा समावेश हा एसईबीसी मध्ये झाल्यामुळे तर तुमचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण या ठिकाणी तुम्हाला घेता येत नाही नियमानुसार. त्यामुळे जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून ऍप्लिकेशन केलं असेल, तुमच्याकडे ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही एसईबीसीचं सर्टिफिकेट मिळवू शकता. म्हणजे तुम्हाला एसईबीसी मध्ये आता बदल करता येणार आहे. आणि जर समजा तुमच्याकडे ईडब्ल्यूएस मधूनही तुम्ही अर्ज केला नसेल, एसईबीसी मधूनही तुम्ही बसत नसाल आणि तुम्ही ओपन मधून ऍप्लिकेशन केलं असेल, लक्षात ठेवा म्हणजे यामध्ये कोण येतील, समजा तुम्ही मराठा समाजामधून येत आहे परंतु तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट येत नाही किंवा तुम्ही त्या गटामध्ये बसत नाही, तुमचं उत्पन्न जास्त आहे तर तुम्हाला या ठिकाणी ओपन मधूनच तुमचं ऍप्लिकेशन ठेवावं लागेल. तर हे समजून घ्या की एसईबीसी मध्ये कोण येणार आहे तर सगळे मराठा समाज येतील, परंतु या ठिकाणी तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि एसईबीसीचा दाखला असणं गरजेचं आहे तरच तुम्ही एसीबीसी मध्ये या ठिकाणी मोडणार आहात. आता मग तुम्ही ईडब्ल्यूएस मधून ऍप्लिकेशन केलं असेल तर तुम्ही एसीबीसी असा बदल करून घेऊ शकता. तसेच या ठिकाणी जे काही राजपत्र आहे तेही या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. राजपत्रामध्ये सुद्धा याबद्दल माहिती सांगितली पाहिजे. हे तुम्हाला वाचायचं आहे. लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन किंवा जे एसीबीसी प्रवर्गामध्ये बदल करता त्यावेळेस या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.
आणि ते तुम्हाला ज्ञात आहे, ते तुम्ही वाचलेलं आहे, असं एक कंडिशन ठेवूनच तुम्हाला ईडब्ल्यूएस मधून एसीबीसी मध्ये बदल करता येत आहे. तर लक्षात ठेवा, इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की यामध्ये कोण येणार आहे की जे प्रगत गटामध्ये मोडत नाहीत. म्हणजे प्रगत गटामध्ये मोडत नाहीत म्हणजे ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे, तर असेच एसीबीसी प्रवर्गामध्ये येतील मराठा समाजातील उमेदवार. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 19/7 ते 25/7 पर्यंत हा बदल करता येणार आहे या वेबसाईटला. आता हा बदल कशा प्रकारे करायचा हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तर या ठिकाणी तुम्हाला सेट एक्झामिनेशन यावरती जायचं आहे. ही वेबसाईट तुम्ही ओपन करा. फक्त 2च मिनिटाचा वेळ या ठिकाणी लागेल आणि त्यासाठी तुमच्याकडे तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड असणं गरजेचं आहे. तर सेट एक्झामिनेशनवरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर्म फॉर ओन्ली एसीबीसी एनसीएल एफवाय म्हणजे जे फायनान्शियल इयर 23-24 आहे. लक्षात ठेवा, फायनान्शियल इयर 23-24 मधलं एनसीएल तुमच्याकडे असेल तरच तुम्ही एसीबीसी या प्रवर्गामध्ये गणला जाणार आहात. हे लक्षात ठेवा. तर असेच विद्यार्थी या ठिकाणी जर तुम्ही 7 एप्रिल 24 ची परीक्षा दिलेली असेल तर या ठिकाणी तुम्ही हा बदल करू शकता. म्हणजे तुम्ही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढला असेल तर त्यावेळेस तुम्ही ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढलेलंच असेल तर मात्र मग तुम्हाला याचा लाभ मिळेल. तर हे थोडंसं लक्षात ठेवा आणि मग तुमच्या सदसद विवेक बुद्धीने तुम्ही नेमकं काय करायचं आहे हा विचार करायचा. तर तुम्हाला पुढचा बदल करण्यासाठी या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन टू ऑप्टिंग फॉर एसीबीसी हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर आता तुम्हाला एसीबीसी मध्ये बदल करायचा आहे किंवा एसीबीसी प्रवर्गामध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला आपण क्लिक केलं की तुमच्या समोर अशा प्रकारे लॉग इनचं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. तर तुम्ही लॉग इन केलं की अशा प्रकारे तुमचं लॉग इन होणार आहे. झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर, सीट नंबर, तुमचं नाव येणार आहे आणि प्रिव्हियस कॅटेगरी इन सेट ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुम्ही सेट ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये कोणती कॅटेगरी चूज केली होती तर ती या ठिकाणी येणार आहे. तर लक्षात ठेवा, तुमची कॅटेगरी या ठिकाणी फक्त ओपन ईडब्ल्यूएस असेल. आता या ठिकाणी जर तुम्ही ओबीसी मधून ऍप्लिकेशन केलं असेल, एससी एसटी कॅटेगरी मधून ऍप्लिकेशन केलं असेल किंवा व्हीजे एनटीसी एनटीडी कोणत्याही कॅटेगरी मधून ऍप्लिकेशन केलं असेल तर तुम्हाला यामध्ये बदल करता येत नाही. तुम्ही एसीबीसी मध्ये जाऊ शकत नाही. तर हा ऑप्शन अशाच विद्यार्थ्यांना येत आहे की ज्यांनी ओपन ईडब्ल्यूएस मधून ऍप्लिकेशन केलं आहे. म्हणजे ईडब्ल्यूएस या कॅटेगरी मधून ऍप्लिकेशन तुम्ही केलं असेल तर त्यांचंच या ठिकाणी लॉग इन होईल. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ओपन ईडब्ल्यूएस मधून ऍप्लिकेशन केलं असेल सेट ऍप्लिकेशनच्या वेळेस तरच या ठिकाणी तुम्हाला हा ऑप्शन येईल. या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड गव्हर्नमेंट जीआर जो काही तुम्हाला सुरुवातीला जीआर दाखवला तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर या ठिकाणी जे राजपत्र आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता या ठिकाणी इफ कॅन्डिडेट वॉन्ट्स टू चेंज हिज हर कॅटेगरी टू एसीबीसी then it is mandatory to read and agree the following information. या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्हाला ऍग्री करावी लागेल. म्हणजे या ठिकाणी जो काही चेकबॉक्स तुम्हाला दिसत आहे त्यावरती टिक करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात समजून घ्या. थोडं समजून घ्या की ऍज पर महाराष्ट्र स्टेट रिझर्वेशन फॉर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ऍक्ट 2024 dated 26 February 24 I belong to ACBC category, so I am updating my category as a ACBC. Also, I have downloaded the Maharashtra government GR and ordinance regarding ACBC category and read it. म्हणजे या ठिकाणी जो काही जीआर आहे 26 फेब्रुवारी 24 चा तो तुम्ही वाचलेला आहात आणि त्या अनुसार तुम्ही एसीबीसी कॅटेगरीमध्ये येत आहात. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर मराठा समाजातील असाल, मराठा उमेदवार तुम्ही असाल आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही एसीबीसी कॅटेगरीमध्ये येत आहात हे समजून घ्या आणि नंतर मग तुम्हाला या ठिकाणी टिक करायचे आहे. तुम्ही टिक केलं की या ठिकाणी तुम्हाला खाली हा जो ऑप्शन आहे तो हायलाइट होईल, चेंज कॅटेगरी टू एसीबीसी. यावरती आपण क्लिक करावं. यावरती आपण क्लिक केलं की तुमची कॅटेगरी ओपन ईडब्ल्यूएस मधून एसीबीसी मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे तुम्ही एसीबीसी या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी गणला जाणार आहात. ज्यावेळेस अशा प्रकारचा रिझल्ट लावला जाईल त्यावेळेस एसीबीसी प्रवर्गानुसार तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जाईल. आता जे उमेदवार ओबीसी किंवा इतर कॅटेगरी मधून असतील तर त्यांना काय मेसेज येतो, त्यांचं लॉग इन होत आहे किंवा नाही हे आपण या ठिकाणी पाहूया. तर आता या ठिकाणी मी लॉग इन करतो. आता या ठिकाणी मी जर समजा लॉग इन यावरती क्लिक केलं तर बघा या ठिकाणी मी ओबीसी मधून ऍप्लिकेशन केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण पाहूया की मला लॉग इन होत आहे किंवा नाही. तुम्ही सुद्धा या ठिकाणी बघू शकता कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा या ठिकाणी एक संभ्रम असेल की या ठिकाणी आम्हाला करायचा आहे किंवा नाही, किंवा
जे ओबीसी कुणबी वगैरे आहेत त्यांच्याही मनामध्ये हा संभ्रम असेल तर लक्षात ठेवा, जर तुम्ही ओबीसी मधून ऍप्लिकेशन केलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं लॉग इन होणार नाही. बघा हा ऑप्शन कोणाला दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी द ओपन अँड ईडब्ल्यूएस कॅटेगरी कॅन्डिडेट्स हू अपीअर्ड फॉर सेट एक्झाम हेल्ड ऑन 7 एप्रिल 2024 आर एलिजिबल टू सबमिट एसीबीसी फॉर्म. म्हणजे जर तुम्ही ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधूनच ऍप्लिकेशन केलेलं असेल तर अशाच उमेदवारांना एसीबीसी प्रवर्गामध्ये बदल करता येणार आहे. जर तुम्ही इतर कॅटेगरीमधून ऍप्लिकेशन केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन होणार नाही. त्यामुळे इतर कोणत्याही कॅटेगरीतील उमेदवारांनी हा बदल करायचा प्रयत्न करू नका, म्हणजे ते तुम्हाला लॉग इनच होणार नाही. अशा पद्धतीने 7 एप्रिल 2024 रोजी ज्या उमेदवारांनी सेट एक्झामिनेशन दिले असेल आणि जे उमेदवार आता एसीबीसी प्रवर्गामध्ये येतात तर आपण आपल्या कॅटेगरीमध्ये जो बदल आहे तो बदल या ठिकाणी करावा. या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.